हेलो फ्रेंड्स, आज सुबह कंपोजिट ये टॉपिक के ऊपर हमारे जो डॉक्टर शेखर घोरपड़े सर है पोवई नाका पे सातारा में, उनके यहाँ पर उन्होंने डॉक्टर तस्नीम मैम का कंपोजिट के ऊपर एक लेक्चर अरेंज किया था। सब सातारा ब्रांच के डेंटिस्ट लोग हैं उनके लिए। तब मैं जा रही थी, टाइमिंग थोड़ा 9:30 का था, लेकिन मुझे लेट हुआ। वहाँ पर फेलिसेशन वगैरह सब किया। तस्नीम मैम, यहाँ पर डॉक्टर अविनाश पोल सर का भी वेलकम हुआ। गेस्ट स्पीकर तस्नीम मैम का भी वेलकम हुआ। यहाँ पर गौरव सर ने भी मैम का वेलकम किया और कंपोजिट को क्या क्या हमें डेली लाइफ में प्रॉब्लम्स वगैरह आते हैं उसके ऊपर भी थोड़ा स्पीच दिया। आप सुनो। ऊस खाऊ का, हे सगळे प्रश्न डायरेक्ट विचारले असतात आणि आपण त्याची कितीही त्यांना समजावून उत्तरे दिली तरी पण ते करायचं तेच करतात। मग त्याच्यासाठी आपल्याला मेन आहे की आपले टेक्निक किती, आपलं टेक्निक सेन्सिटिव्ह सगळं फील्ड आहे। मग आपण किती चांगल्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट। बाद में डॉक्टर वैभव सर जो हमारे आईडीए सातारा ब्रांच के ट्रेजरर है, 15, 20, 25 पण एवढे 50, 60 प्लस बघून खूप छान वाटतंय। फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच शेखर सर एंड अदिति मैम फॉर दिस लवली एंड वंडरफुल प्लॅटफॉर्म। सिंहासारखी ज्यांची चाल आहे, गरुडासारखी ज्यांची झेप आहे आणि ज्याचं काळीज फार दिलदार आहे, असे शेखर सर तुम्ही आहात। तर मला एक विचारायचं की सर, आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये मी बऱ्याच वेळा आपलं करतो कारण मला ते आपलंच वाटतं। तर आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये मोर दॅन मला ते 15 प्लस डेंटल असिस्टंट म्हणजे ऍज अ डॉक्टर वर्किंग करतात असं ऐकलंय, बरोबर ना? तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली जाऊन समजावणं सांगणं शक्य असतं का? त्याच्यासाठीच हा प्लॅटफॉर्म सरांनी आणि मॅमनी दिलेला आहे। जे यंगस्टर्स आहेत किंवा माझ्यासारखे स्ट्रगलिंग डेंटिस्ट आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे असं मी समजतो। फिर बाद में डॉक्टर अविनाश पोल सर ने डॉक्टर शेखर सर के ऊपर भी थोड़ा मतलब उनका भी इंफॉर्मेशन दिया। उन्होंने क्लिनिक वगैरह कैसे चालू किया। मला वाटतं की त्यापासून जो दूर जाईल तो या पुढच्या काळातल्या एआय टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये टिकणार नाही। एआयचं आक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात येत आहे की आपला रूट सुद्धा एआयचा असेल। तर डेंटिस्ट्री फार लांबची गोष्ट नाही। डेंटिस्ट्री मध्ये एआय किती झपाट्याने घुसेल की पुढच्या 2-3 वर्षात आपल्या सर्वांना कळणार देखील नाही। आणि त्यामुळे जो अपग्रेड होईल तोच या पुढच्या काळातल्या स्पर्धेमध्ये टिकेल। आणि ते अपग्रेडेशन करण्याचं काम मला वाटतं की शेखर आणि आदित्यने हातात घेतलंय, त्याबद्दल त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन।